नमस्कार. ऐका, आताच व्हॅलेंटाईन डे झालेला आहे आणि याचा प्रसार प्रचार लागण आपल्या मीनाताई सोनवणे यांनी काल आजींकडे जाऊन तिकडे व्हॅलेंटाईन डे साजरा केला, त्यांच्याबरोबर खेळून धमाल करून. आणि त्याच्यात आपल्या पडके आजी वय वर्ष 91 पूर्ण 92 यांनी पण खूप धमाल केली. तर तीच लागण त्यांना इथे लावायची म्हणून ते तयारीनिशी आले. बरेचसे गुलाबाची फुलं आणि स्वीट घेऊन आले. पण त्याच्यानंतर आणखी आपल्या 2 सभासदांनी स्वीट आणलेले आहेत. एक म्हणजे मीनाताई जोशी यांनी आवडलाय आणि मंजिरी साठे यांनी बहुतेक आंब्याची चटणी नारळाच्या वड्या आणल्या. पूर्वीचा एक विश्वास बाकी होता म्हणून माझ्याकडून ते चुकून आलं. तर आपण आज व्हॅलेंटाईन डे साजरा करतोय. प्रत्येकाने जरा इकडे या म्हणजे रेकॉर्डिंग होईल, छान दिसाल. गुलाब कुठून इकडनं हॅपी व्हॅलेंटाईन डे आणि सगळ्यांनी असंच प्रेम करायला. सगळ्यांनी पुण्य घ्या. तुम्हाला हवं ते घेऊ शकता. सगळ्यांना
मांडू नका. प्रभू सांगण्याचं बघा. जा, तुम्हाला नाही द्यायचं. पळू नका. रुक्मिणीताई या या इकडे. आता बघा आज पण किती मज्जा आली इथे या कसा मस्त मज्जा करत. आणि मग एकमेकांना द्या. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे सर. नमस्कार उलटी गंगा. सर. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. नाही नाही मोठे अच्छा ओके. म्हणून नाही भेटल्या. म्हणून नाही भेटल्या. आता आपण ओके. आपण आपल्याला दिलं नाही. आपल्याला दिलं नाही. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. थँक्यू. आपण आपल्याला हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. मला हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. तुला पण हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. मला पण हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. वाव मस्त झालं. चला हे इथेच ठेवा. कार्यक्रमाला सुरुवात करूया. माझ्याकडे सादरीकरणामध्ये कोण कोण आहे? एक सेकंड. अभिवाचनामध्ये कोण कोण आहे? मेधाताई आणि पुष्पलताताई. हा पण वाचनामध्ये अभिनय आणायचा. हा तुम्ही पण करणार. या तरी ग्राउंड तसंच आहे. येस येस. प्रज्ञाताई तुमचं नाव दिलंय ना. बर आणखी कोण अभिवाचनात? साने साहेब हसू नका. लिहिलं तुमचं नाव घे. मराठी पण पाहिजे तसं काय? हो हो तयारी काय ते वर बघा मोबाईल मध्ये. आपल्या पीडीने ग्रुपवरच केवढं लिहिलेलं आहे. मराठी आज तुम्ही नाराज होऊ नका. हा सगळे आपण ह्याच परिस्थितीत आहोत. तुमचा उत्साह आणि हो म्हणा करणारा तुम्ही आहात ना. अभिवाचन का अहो त्या दिवशी
दिवशी आपण नाटक केलं तेव्हा ऐकत्या वेळेला स्वतःच्या स्क्रिप्ट तेवढं बनवून script लिहिलं. स्वतःच हो. मंच शेवटी डिरेक्टरला सांगावं लागलं हे वाक्य नको, इतकी वाक्य लागतील. म्हणजे आम्ही वाक्य दाखवत होतो. बरं, आता गाण्यांमध्ये कोण कोण आहेत? मीनाताई, नाही. आरती प्रभूने, थांबा, शुभदाताई, गदिमांची गाणी आपण घेणार आला नाहीये ना आम्हाला. ती पण आज म्हणाला आज जागा आहे. हो, चालेल. पटपट हा, आज आपल्याला वेळ वाचवायचा आहे. वेळ गेला. साने साहेब साने तुमचं सर नाव आहेत, लिहिलं, मराठे सर पुढचं आहेत, जात आहे? ते नाही सर तुमच्याकडे. नाही ना? हा. सुमन गव्हाणकर आले आहेत. हा, एक मिनिट हा. साठे सर कानडे आहेत. साठे सर आले. ते पण गदिमा माधवी देसाई नाही. संगीताताई गरिबांचं एखादं गाणं आठवलं तर म्हणा. माधवी देसाई वेळ नाही आपल्याला त्या दिवशी. काही काम आहेत त्या दिवशी आपल्याला. थांबा. मीरा जोशी गरिमामध्ये आहात? नाही. श्याम सर शाळा आले. नाहीये तुमची हात वर करायला. थांबा. माधुरीताई आहात आणि मंजिरीताई. हा? कोणताही म्हणावा. नाही, नाही, अठरा तारखेचं असं नाही. मंजिरीताई आहात? मला रंगीत तालीमच घेणार. नाही, ते म्हटलं तर जास्त उत्तम आहे. जास्त उत्तम आहे. परवा म्हटलं प्रज्ञाताई, तुम्ही गदिमा नाही. मराठे बोध गदिमा आहे आणि ज्योतिताई, प्रज्ञाताई आणि सतीश साठे. ठीक आहे, आता शामराव आले. शामराव पुढे आहो. शाळेमध्ये बसत होता तुम्ही. शाळेत मागच्या सीटवर मागे बसले होते का बेंचवर? बॅक सीट शाळेमध्ये पण श्याम मिस्त्री अभिवाचनामध्ये आहात तुम्ही? अभिवाचनात आहात का? बरं. नाही. आणि गाणं म्हणणाऱ्यात गदिमांचं. हा. आणि व्हॅलेंटाईन डेचं फूड खाऊ घेणार आहात तर या. या व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेशन आहे या. घाबरले ते. श्याम सर घाबरून नका. या चांगली आभार. नाही हा जेनू गाव हे करे डॉक्टर शुभदाताई या. अभिवाचन पहिलं आपण अभिवाचन घेतो. प्रथम आपण अभिवाचन घेणार आहोत. अभिवाचन सुरुवात झाली आहे कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. प्रथम अभिवाचन करणार आहोत. शुभदाताई आलेल्या आहेत आणि अभिवाचन म्हणजे त्याच्यात जे सरांनी सारखं लिहून पाठवलेलं होतं असते, त्यामुळे सगळ्या जणांना माहिती आहे. तर ते आपण त्यानुसारच करूया आणि छान होईल अशी अपेक्षा आहे आणि होणारच आहे. चालू करा. सावरकरांच्या लग्नाचा प्रसंग आपल्यापुढे सादर करते आहे. त्या तिघी या पुस्तकामधलं डॉक्टर शोभा साठे यांनी लिहिलेले पुस्तक आहे. ऐकू येत नाही? ऐकू येत. हॅलो. चालणार आहे हातात.
हॅलो. नमस्कार. त्या तिघी या पुस्तकातलं डॉक्टर शुभा साठे यांनी लिहिलेले पुस्तक आहे आणि सावरकरांच्या लग्नाचा प्रसंग आपल्याकडे सादर करते आहे. लग्न ठरलं, दिवाणांची मुलगी त्यांना दिली, कुलदेवतेला अक्षर दिले, जवळपासच्या नातलगांना बोलावणे आले. वर्ष पण 15 दिवस आधी मुक्कामाला आल्या. त्यांच्या मदतीनं मी घरात सर्व तयारी केली. विवाह सोहळा नाशिकातच करायचं ठरलं. भाऊराव चिपळूणकर म्हणजे जव्हार संस्थांचे दिवाण, त्यांनी लग्नाचा खूपच थाट केला. अगदी आम्हा वराडी मंडळींच्या हातपाय धुण्यापासून प्रत्येक ठिकाणी नौकर चाकर उभे होते. भाऊजींनी काही म्हणायचा अवकाश की ती वस्तू समोर हजर. भाऊजींच्या नशिबातले हे सुख पाहून मला आणि इकडच्या स्वारींना खूप खूप समाधान वाटलं होतं. हे सुख पाहायला सासूबाई आणि अण्णा हवे होते असं वाटलं. भाऊजी मला आईचा मान देत होते, त्यामुळे लग्न मंडपात वर माय म्हणून माझी खूप वरवर होत होती. पण खरं सांगू, मला त्यामुळे थोडं संकोचल्यासारखंच वाटत होतं. माई लग्नात काय सुंदर दिसत होती. जांभळ्या रंगाचं भरजरी पातळ, दोन्ही खांद्यावरून गुलाबी रंगाचा रेशमी ठेला, नाकात नथ. आम्ही माईला मणी मंगळसूत्रा पलीकडे काहीच दागिने करू शकलो नाही. पण तिच्या माहेरून मात्र तिला दागिन्यांनी मढवलं होतं. खरोखर लक्ष्मी दिसत होती आणि भाऊजी अगदी ऐकवा दिसत होते. भाऊजींनी भाऊरावांचा आणि माईंच्या आईच्या इच्छेला मान राखला आणि सप्तपदी लाजाबोब झालं. सगळे विधी यथासांग पार पडले. भाऊरावांनी जेवणाचा काय खास केला होता. मेहणीची खास पंगत बसवली. चांदीच्या ताटात पंचपक्वान्ने वाढली. भाऊजींच्या आणि माईच्या ताटाभोवती मोत्यांची विकलेली सुबक रांगोळी होती. जेवायला सुरुवात झाली आणि उखाणा घ्या, घास भरवा असा आग्रह सुरू झाला. मी पण भाऊजींना हळूच म्हटलं, भाऊजी भाऊजी म्हणाले, भारत मातेच्या स्वतंत्रतेचं हाती बांधले कंकण. भारत मातेच्या स्वतंत्रतेचं हाती बांधले कंकण. तुझ्या धाकट्या जावेला सांग, विवाहानंतरची वाट आहे खडतर. तुझ्या धाकट्या जावेला सांग, विवाहानंतरची वाट आहे खडतर. भाऊजींचा उखाणा ऐकून मंडपातील सगळी मंडळी एकदम गप्पच बसली. क्षणाचाही विलंब न लावता मी भाऊजीला म्हटलं, भाऊजी हवं कसलं उखाणा? माई पहा कशी भांबावले विचार. छानसा उखाणा घ्या आणि घास भरवा बघू. बरं वहिनी, तुझा आग्रह आहे म्हणून घासही भरवतो असं म्हणून भाऊजींनी पुन्हा उखाणा घेतला. भाऊरावांनी केल्या लग्नाचा थाटमाट. भाऊरावांनी केल्या लग्नाचा थाटमाट यमुनेला भरवतो दहीभाताचा ताप. भाऊजींचा हा उखाणा ऐकून मंडपातलं वातावरण पुन्हा जरा हलकं फुलकं झालं आणि माईला उखाणा घेण्याचा आग्रह सुरू झाला. माईने आपल्या शांत सौम्य स्वभावासारखाच उखाणा घेतला. म्हणाली, माहेर आणि सासरची मंडळी आहेत हौशी. माहेर आणि सासरची मंडळी आहेत हौशी. स्वारींना घास भरवते विवाहाच्या दिवशी. अशा थट्टा मस्करीत जेवण आटोपले आणि निरोपाची वेळ आली. माईच्या डोळ्याला तर अश्रूंच्या धारा लागल्या होत्या. मी तिचं मन आणि भावना संतुष्ट होते. विवाहाच्या क्षणी स्त्रीच्या मनात भावनांचा कल्लोळ उठलेला असतो. माहेरची नाती माती सगळं सोडून सासरच्या मातीत मुळं घट्ट रोवून उभं राहायचं असतं. माईला मी जवळ घेतलं. आईच्या मायेनं थोपटलं. पण सासरू नाईला मी सगळ्यांचा निरोप घेऊन घरी आलो. धन्यवाद.
आपलं वक्तव्य 5 मिनिटात झालं पाहिजे आणि 18 तारखेच्या कार्यक्रमात पण 5 मिनिटाचं बंधन असणार आहे, नाहीतर कार्यक्रम वेळेत नाही होणार. सॉरी, 18 तारखेला अभिवाचन नाहीये, गाणे होतील वेळेत. ठीक आहे, पण आताच्या आजच्या वक्तव्यामध्ये 5 मिनिटाचं बंधन. नमस्कार, मी हिंदीतून एक कविता सादर करते. नारी पर कविता. नारी कैसी है नारी, ईश्वर की सुंदर रचना. कैसी है नारी, कैसी है नारी ईश्वर की सुंदर रचना. कैसी है नारी ईश्वर की सुंदर रचना. एक मुस्कान उसकी गमों को भुला देती है. नारी की कोमलता हर कठोरता का पिघला देती है. अपने सीने से लगाकर सींचा है नारी ने हर इंसान को. अपनी उंगलियों के सहारे चलना सिखाया इस संसार को. इसका एक स्पर्श ममता का एहसास दिला जाता है. इसका एक स्पर्श ममता का एहसास दिला जाता है. नारी के आंचल में सारा संसार समा जाता है. नारी के आंचल में सारा संसार समा जाता है. कभी जनक की जानकी है ये तो कभी राम की सीता. कभी जनक की जानकी है ये तो कभी राम की सीता. कभी काली सा क्रोध है इसमें तो कभी शकुंतला सी शीतलता. कभी काली सा क्रोध है इसमें तो कभी शकुंतला सी शीतलता. नारी यम को भी हरा दे. नारी यम को भी हरा दे. ऐसी सावित्री सी पतिव्रता. महिषासुर वधनी भी है. महिषासुर वधनी भी है, ये विश्व की जननी भी है. द्रौपदी सा लोच है इसमें धरती सा सहनशीलता भी है. नारी मेनका उर्वशी की सुंदरता भी है. नारी मेनका उर्वशी की सुंदरता भी है. इसमें रानी लक्ष्मीबाई की वीरता भी है. इसमें रानी लक्ष्मीबाई की वीरता भी है. ये गृहिणी बन घर को स्वर्ग बनाती है. माँ टेरेसा बन विश्व को दया का पाठ पढ़ाती है. ये गृहिणी बन घर को स्वर्ग बनाती है. माँ टेरेसा बना विश्व को दया का पाठ पढ़ाती है. नारी ममता की परिभाषा है. प्रेम का सागर है. त्याग की मूर्त क्षमा का भंडार है. क्या नाम दूं तुझे, क्या नाम दूं तुझे नारी. तू कोमल है, तू शीतल भी, तू ही प्रिया, तू ही ममता. तू क्षमा है, तू दया भी, तू कल्पना, तू ही कविता. नारी तू आरती, तू पूजा भी. तू आरती, तू पूजा भी. तू कृष्णा है, तू ही सरिता. तू पायल है, तू बिंदिया भी. तू चंदा, तू ही सविता. नारी तेरे रूप अनेक है. नारी तेरे रूप अनेक है. तू किसी एक नाम में कहाँ समाती है. तू किसी एक नाम में कहाँ समाती है. तू सूर्य की किरणों की भांति संसार को जीवन देती है. तू सूर्य की किरणों की भांति संसार को जीवन देती है. सभी नारियों को मेरा शत नमन. छान झालेलं आहे, पण हे वाचन झालं. आपल्याला अभिवाचनात घुसायचं आहे. आपल्या चेहऱ्यावर डोळ्यांमध्ये भाव घेऊन अभिनय आला पाहिजे. आजचा आपला अभिवाचन हा शब्दाला धरूनचा पहिला कार्यक्रम आहे. अजून आपण ऑनलाईन पण केलेलं नाहीये ते, त्यामुळे पण अभिनय आणा. कसले इथे काय 8 रस आपण शिकलेलो आहोत मागे, त्यातले कोणतेही रस आणूया. कोण आहे पुढे त्याच्यानंतर साने सेट या.
नमस्कार सगळ्यांना. अभिवाचनामध्ये मी आज अतिशय छोटा उतारा वाचणार आहे, कारण आज आपण प्रॅक्टिस सवय करतो. कबीरवाणी त्यातला दोहा. शब्द विचारी जो चले, शब्द विचारी जो चले, गुरुमुख वय निहाल, गुरुमुख वय निहाल. काम क्रोध व्यापे नाही, काम क्रोध व्यापे नाही, कबू न ग्रासे काल, कबू न ग्रासे काल. कबीर म्हणतात, ज्या व्यक्ती गुरु सांगतील त्यानुसार आचरण करतात. कबीर म्हणतात, ज्या व्यक्ती गुरु सांगतील त्यानुसार आचरण करतात, त्यानुसार वागतात, त्यांना कधीही काम क्रोधादी विकार व्यापत नाही व कधीही त्यांना काल्पनिक गोष्टीत रमण्याची गरज पडत नाही. कधीही त्यांना काल्पनिक गोष्टीत रमण्याची गरज पडत नाही. गुरूंच्या मार्फतच त्यांचा उत्कर्ष होतो, गुरूंच्या मार्फतच त्यांचा उत्कर्ष होतो. गुरु हेच त्यांचे सर्वस्व असल्याने, गुरु हेच त्यांचे सर्वस्व असल्याने त्यांच्यावर गुरुकृपा झालेली होते. धन्यवाद. मीनाताई एक मिनिट आपल्याला काही सांगणार आहे. मीनाताईंनी केलेलं अभिवाचन आपण ऑनलाईन आपल्या ग्रुपवर पण बघितलंय. त्या एक मोठ्या अभिनेत्री आहे. मी सिंधुताई सतपाळमध्ये त्यांनी सिंधुताईंच्या दावेचा रोल केलेला आहे. असंख्य सिरियल्स केलेले आहे आणि का कोण जाणे त्यांना वाटलं हे करत असताना जाऊन या महाताऱ्यांमध्ये रमूया म्हणून ते आपल्या बरोबर आहे. हा मीनाताई इथून का तिथून. मी फक्त जस्ट अभिवाचनाची आपल्याला जे काही नियम थोडंसं एक फक्त परत एकदा याचं प्रॅक्टिकल म्हणून आपण फक्त बघूया. मी काही मोठी कलाकार वगैरे असं काही नाही, त्या उद्देशाने सांगत नाहीये. त्याच्यामुळे म्हणजे पुढच्यांचं पण आपलं त्या थ्रू जाईल म्हणून मी सरांना रिक्वेस्ट केली की मी बोलून दाखवते. आपल्याकडे जिथे आहे स्मृती ताईंनी पाठवलेलं आपल्या पीडिकेवरच आहे. व्हॅलेंटाईन डेचं आठवड्याचं हे पाठवलेलं ते वाचते. 7 फेब्रुवारी. अगं ते आपेकर बरं आज खूप दिवस झाले ग खाऊन. 8 फेब्रुवारी. अहो ऐका ना, कालचे आप्याचं पीठ शिल्लक आहे, आज इडली सांबार करते. 9 फेब्रुवारी. अहो ऐकता का, कालचे सांबार उरले आहे, मग आज उडीद वडे करते. 10 फेब्रुवारी. अहो कालचे वडे थोडे राहिले, आज दही वडा करते बरं का. काल दहीवडा 11 फेब्रुवारी. काल दहीवड्याला आणलेले दही खूप राहिले, आज दहीभात करते. 12 फेब्रुवारी. अहो काल तुम्ही नुसता दहीभात खाल्ला का, ते तुमच्या नावाच्या पोळ्या तशा जुळल्या, त्याचे वरणफळ आज देते बरं का, खा. हा 13 फेब्रुवारी. काय तुम्ही काल भात खाल्लाच नाही, फक्त वरणफळ खाल्ली, तर भात शिल्लक आहे त्याचाच आता मस्त फोडणीचा भात करते, चालेल ना, तोच खा. 14 फेब्रुवारी. अहो काय झालं, सकाळपासून ना ते टॉयलेटच्या ना गाड्या काय करताय. चांगलं व्हॅलेंटाईन डेचं बाहेर जाऊन म्हटलं जळवलेलं लक्षण दे. बसलात ना त्या डेऱ्यावर हात धरून, आता लिंबू पाणी देते आणून तुम्हाला. अशी असते लग्न झालेल्या व्हॅलेंटाईन डेचं वीक. ही पहिली पोस्ट मी टाकली होती, उगाच कोणाला तरी क्रेडिट देऊन. मीनाताई आपण करते. स्मृतीताईंनी वरच्या पोस्ट न बघता परत टाकल्या. आपल्याला कार्यक्रम जरा आटोपशीर म्हणजे थोडा बरोबर करायचा आहे. चालू करा आणि बोला.
की अभिवाचन करण्याचा प्रयत्न करा. येतं? किती मस्त परिसर आहे नाही का? इथून अगदी जाऊच नाही असं वाटतं. तुला आठवतं आपण पंचायतीत हे भेटलो होतो. फिकट गुलाबी पोशाखावर नक्षी केलेली ओढणी घातली होतीस तू. मला अजून आठवत. तू तुझ्या मैत्रिणीशी गप्पा मारत होतीस. तलावाच्या निळ्याशार पाण्यात तू मधून दगड टाकत होतीस आणि त्यातून पाण्यात तरंगलं. क्षितिजावर जणू सूर्याने रंग सुटले होते. किती मनोहारी दृश्य होते ते. गालावर उडणारे भुरभुर केस पाण्याला जणू आव्हान देत. मग तुझ्या मैत्रिणीबरोबर तू निघून गेलीस. मी मात्र बराच वेळ तुझी प्रतिमा डोळ्यात साठवीत होते. पुढच्या आठवड्यात मी परत आलो. परंतु दिसशील पण तू दिसली नाहीस. त्या पारिजातकाच्या झाडाखाली खूप वेळ मी बसलो. पारिजातकाच्या सुगंधामुळे तू जवळ असल्याचा मला भास होत होता. मग मी रोज संध्याकाळी यायला लागलो. तू दिसशील या आशेने. तू दिसावीस म्हणून देवाकडे प्रार्थना सुद्धा केली. आणि एक दिवस तू मला दिसलीसच. हाय, मला किती आनंद झाला. पुढे मीना तुझी खास मैत्री, तिच्याशी ओळख निघाली. हे बरं झालं. योगायोग म्हणतात तू यालाच. तिच्यामुळे तुझ्याशी ओळख व्हायला वेळ लागला नाही. सुरुवातीला तू फार बोलली नाहीस. अबोल वाटलीस मला तू. पण नंतर तू हळूहळू बोलत गेलीस. हो, इतकी बडबड करायला लागली की मला पुरे म्हणायची वेळ यायची. ओळख झाल्यावर आपण कितीतरी वेळ इथे आलो. मी इथे येऊन तुझी वाट पाहायचो व तू नेहमीच उशिरा यायची. मी रागवायचो पण आता त्याचा काही उपयोग व्हायचा नाही. तुझ्या निरागस हास्यात माझा राग विरघळून जायचा. तुला आठवते मी नेहमी तुझ्यासाठी गजरा घ्यायचो. तू गजरी विकणारा मुलगा सुद्धा ओळखीचा झाला होता. मी तुझी वाट पाहत थांबायचो तेव्हा तो सुद्धा विचारायचा, क्या मॅडमची अभि तक आई नाही. तुला आठवते तुझ्या वाढदिवसाला तू ब्रेसलेट दिले होतेस. माझ्या वाढदिवसाला तू ब्रेसलेट दिले होतेस. मी फोडल्यावर त्याचे वेष्टन सहित खोके तू स्वतःकडे ठेवले होते. असे कितीतरी खोके आणि त्यांची वेष्टने तुझ्याकडे आहेत असे तू सांगितले होते. असा वेडेपणा तू नेहमी करायचीस. पण तू मला आवडायचं. आपण हनीमूनला उटीला गेलो होतो तेव्हा तिथल्या हॉटेल मधील दिलेल्या साबणाच्या वड्या सुद्धा तू जपून ठेवल्या होत्यास. तुला सूर्यास्त पाहायला आवडायचा म्हणून आपण किती ठिकाणी किती वेळ तो पाहिला. पण तू अंधाराला किती घाबरायचीस. पटकन वीज गेली तर माझा हात घट्ट धरून ठेवायचीस. खरेदीचे सुद्धा वेळच. खूप खरेदी करायचीस आणि त्या वस्तूंचा सांभाळ करताना खूप वेळ घालवायची. वर म्हणायचीस, मला सगळ्या गोष्टी जपायला आवडतात. तुझा हा वेडेपणा जपायला मला आवडत. संध्याकाळी घरी यायला उशीर झाला तरी अधीर होऊन फोन करत राहायचीस. तुला आठवते मला ऑफिस मधून यायला खूपच उशीर झाला होता तेव्हा तू किती रागावली होतीस. तुझी समजूत काढताना नक्की आले होते. लग्नाच्या वाढदिवशी तर सुट्टीच घ्यायचो मी. त्या दिवशी संध्याकाळी आपण दोघे केक कापायचो आणि जेवायला हॉटेलात जायचो तुझ्या आवडत्या सन अँड सँडला. तेव्हा तुला दोघांशिवाय कोणी चालायचेच नाही. मी एखादा केक घेतला तरी अपसेट व्हायची. आणि परफ्यूमच्या बाबतीत तू खरंच वेडी होतीस. त्या बाटल्या जमा करून ठेवायचीस आणि मी ओरडलो तरी ऐकायची नाहीस. तुला आठवते मी ऑफिसच्या कामासाठी गोव्याला जाणार होतो. तू हट्ट करून माझ्या बरोबर आलीस. बीचवर कितीतरी वेळा आपण हातात हात घालून बसलो होतो. मावळतीचा सूर्य न्याहाळत हरपून गेलो. अशा कितीतरी आठवणी आहेत या.
आठवणीचे तरंग माझ्या मनात उठत आहेत. पुन्हा त्याच तलावावर येऊन मी तुझी वाट बघतो आहे. पुन्हा त्याच पारिजातकाच्या झाडाखाली बसलो आहे मी. पण तू येणार कशी? त्या काळ्या रात्री तू कायमची मला सोडून त्या दुनियेत गेली. जिथून कुणीच परत येत नाही. पण मला वेगळी आशा आहे ग, तू परत इथेच येशील, भेटशील मला. हो, अबोलीचा पारिजातकाचा सुगंध दरवळतो आहे. तू येशील का परत? माधुरी कोल्हापूरकर. माधुरीताईंच्या नंतर प्रज्ञा दळवी. नमस्कार. व्हॉट्सअपवरच आलेली एक पोस्ट आहे, मनाला खूप भावली म्हणून इथे सादर करायचा प्रयत्न. एकदा नवऱ्यानं तिला सहज विचारलं, बरेच दिवसात गेली नाहीस माहेरी? हल्ली नसतं का तुझं माहेर? पण आता जाऊन परत नसतं का जगायचं तुला पुन्हा रम्य बालपण? पूर्वी जरा काही झालं की माहेरची आठवण यायची आणि काम करता करता डोळ्यातून आसू गळायची. यावर तिचं मार्मिक आणि मनाला भिडणारं उत्तर ऐकताच क्षणार्धात तो झाला नाही. ताई ताई म्हणणाऱ्या बहिणी गेल्या सासरी त्यांच्या घरी. वहिनी तशी चांगली पण होत नाही त्यांची बरोबर. सागर गोट्या खेळणाऱ्या मैत्रिणी लग्न होऊन गेल्या परगावी. कुणाशी हितगुज करणार आणि सांगणार कल्पना भावी. भाचरं ही मोठी झाली, आपापल्या विश्वात रममाण झाली. अवतीभोवती नाचत नाही आत्या आली आत्या. आईच्या गळ्यात पडून जे काही सांगायचं असतं तिला कमी ऐकू येतं म्हणून सांगताच येत नसतं. बाबांची नजरही अभिजाणी आहे, समोर गेले तरी कळत नाही. मला बघून होणारा आनंद त्यांच्या डोळ्यात पाहता येत नाही. तिकडे गेले तरी मन इथेच अडकलेलं असतं आपल्याच गेलं. उगाच वाटत राहतं तुमचं आडे माझ्या बाजून परत पडत. बरी आहे मी आता इथेच माझ्या कोशात संसारी रमलेली. इथल्या सुखदुःखांशी आता माझी गट्टी जमली. म्हणून कल्पनेतच अनुभवते आता मी पूर्वीचं माहेर पण, आणि आठवणीतच जगून घेते रमण्याचे भाव. ऐकता ऐकता नकळत नवऱ्याचे दोन्ही बाजू पसरले आणि त्याच्या हक्काच्या स्पर्शाने दिसतात तिचं माहेर पण दिसत. अतिशय उत्कृष्ट अभिवाचन केलं ताई. आता प्रज्ञाताई येतील. आतापर्यंत एकच प्रज्ञाताई होत्या, दोन झालेल्या आहेत. प्रज्ञाताई दळवी. मला माहेरचं नाव प्रतिभा आहे, त्यामुळे तसं माझं कधी झालं. प्रतिभा पण असेल, कॉमन नाव आहे. प्रज्ञाताईंनी आपली प्रतिभा दाखवावी. आणि एक सूचना आहे आपल्या प्रत्येकाने ना, माईक थोडं जवळ घ्या. रेकॉर्डिंग चाललेलं आहे, ऐकायला आलं पाहिजे. हॅलो. नमस्कार. मी आपल्या चालू नाही झालेलं आहे. त्याच्यानंतर प्रज्ञा जोशी. हॅलो हॅलो. मी आपल्या ग्रुपवर आलेली एक पोस्ट वाचणार आहे. ज्योत्स्ना गाडगीळ यांनी म्हणजे कोणी पाठवले माहिती आहे, पण ज्योत्स्ना गाडगीळ यांची ती लिहिलेली आहे. पोस्टचं नाव आहे, गोष्टीचं नाव आहे मागे. मावशी, पटापट दार उघडायचं, आम्हाला आणखी 100 घरी जायचं असतं. सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी, अंगदुखी आहे का? काही झालं तरी घराबाहेर पडायचं नाही. बरं वाटलं नाही तर हा नंबर आहे, हा नंबर घ्या, इथे फोन करायचा. मी दर 15 दिवसांनी चौकशीला येणार. काळजी घेत जा. कोणी पाणी देऊ तुला? नको मावशी, मी ठीक आहे. अहो, आमचं कामच आहे असं घडाघडा बोलायचं. फक्त तुम्ही दार उघडायला जरा उशीर केला म्हणून थोडी वैतागली.
हरकत नाही. अगं कामाचा व्याप असला की असं व्हायचंच. मी घरात एकटीच असते ना, म्हणून जरा उठून यायला वेळ लागला. ये आत येतेस. खरंच म्हणजे वेळ नाही मावशी, पण बरं चला बसते 5 मिनिटं. ये बरं वाटतं आलीस. त्या घराला आणखी 2 पावलं लागली, नाहीतर घराला माझा आणि मला घराचा नुसतं उभं झालाय बघ. तुझं नाव काय म्हणालीस? मी सुमन. नाव सांगत तिने तोंडावर लावलेला मास्क काढला आणि हात सॅनिटायझरने स्वच्छ केले. तू दिसायला अगदी माझ्या गौरीसारखी आहेस ग. तिचं हसणं दिसणं अगदी तुझ्यासारखं. लोभस. पण यंदा मे महिन्याच्या सुट्ट्या असूनही ती मुलांना घेऊन माहेरी येऊ शकली नाही. नाहीतर तुला अगदी आरसा पाहिल्याचा भास झाला असता बघ. मावशी तुम्हाला एकच मुलगी का? तुमचं सांभाळ कोण करतो? म्हणजे राशन पाणी औषध वगैरे. मुलगा आहे ग, तोच मला काय हवं नको ते पाहतो. फक्त मला पाहत नाही. मला तरी काय पाहिजे म्हणा. मी मेली ही खिरडी. तू साहेब आहे मोठा, त्याच्या घराला शोधणार नाही मी. पण अगदीच वाऱ्यावर नाही हो टाकलं त्याने मला. दाणा पाणी पोचवतो, माझं भागतं त्याच्यात. तू म्हणशील काय पण म्हातारीने रडगाणं लावलंय. माझं सोड. तू कुठली ग? म्हणजे तुझं माहेर कुठलं? मावशी मी कोकणातली, पण आता तिथे कोणी राहत नाही. जुनं पडीक घर आहे, त्या जागेवर खटले सुरू आहेत. भाऊ बनकीत शेत जमिनीची खंडोळी झालेली. माहेर संपलंच माझं. तुमचं माहेर कुठलं? माझं माहेर आता तर तेही आठवत नाही. आयुष्य सगळं इथे खर्ची गेलं. मागचे सगळे दोर तुटले. यांच्या स्वभावामुळे माहेरची माणसंही तुटली बनली. ते गेले आणि मी राहिली. आता हेच माझं सासर आणि हेच माझं माहेर. पण माझी आई कोकणातली होती बरं का. तिलाही आमच्या वडिलांनी कधी माहेरी जाऊ दिलं नाही. आम्ही दोघी गप्पा मात्र भरपूर मारायचो. तेव्हा ती माहेरविषयी भरभरून बोलायची. फार वाटायचं एकदा तरी आईने वर्णन केलेलं कोकण प्रत्यक्षात बघावं. पण आता कोकण काय, जवळच्या नाक्यावर सुद्धा कैक महिन्यात गेले नाही. घरात कोणी येत नाही आणि मी घराबाहेर जात नाही. देव पण का जगवतोय माहित नाही मला. अहो तुमच्या गौरीला माहेर पण मिळावं म्हणून. म्हणजे ग मावशी मगाशी म्हणालात ना मी अगदी तुमच्या गौरीसारखी दिसते म्हणून. मग आता मलाही तुमची गौरी समजा. मी पण हे माझं माहेर समजून तुमची विचारपूस करायला जेवायला येत जाईल तुमच्याकडे. पण तुम्हालाही एकीकडे यावं लागेल बरं. फार दूर नाही. तुम्ही बऱ्याच महिन्यात न पाहिलेल्या नाक्याच्या पलीकडेच राहते मी. म्हणजे नाका पाहणं होईल आणि लेकीचं घरही पाहणं होईल. माझ्या सासरची मंडळी सगळी कोकणातलीच आहे. तुम्हाला कोकणाबद्दल आणखी बरंच काही ऐकायला मिळेल त्यांच्याकडून. कोणी अगं तुम्ही लेक म्हटलं आणि तुम्हाला माहेरच देव केलंच की ग. मावशी माहेरचं महत्व माहेर गमावलेल्या बाईपेक्षा जास्त कोणाला असणार. धन्यवाद. प्रज्ञाताई जोशी. प्रज्ञाताई जोशी खूप कौतुक आहे तुमचं. तुम्ही पहिल्यांदा सहभाग घेतलाय आणि तुम्ही आणि कल्पिताताई खरे ऑनलाईनच्या कार्यक्रमाला आपला 1 आठवडा आड ऑनलाईन कार्यक्रम असतात. सोमवारपासून असेल. जॉईन व्हा. काही अडचणी असतील जॉईन व्हायला तर आपण बघू. आता आपल्या समोर प्रज्ञाताई जोशी. प्रज्ञाताईंच्या नंतर दीपाताई चक्रवर्ती. अपेक्षित नव्हतं असं काही वाटत आहे. डायरी असल्यामुळे ते वाटते. आणि जवळ नाही घेतलं तर अपेक्षित नव्हतं हे आम्हाला ऐकायलाच नाही आलं. द बेस्ट हे गौरी ब्रह्मे यांचा जो ललित लेख आहे तो मी वाचते. दुपारचे 12 वाजत आले होते. ऊन चांगलेच चढले होते. घरी परतायची घाई होती. मुलं शाळेतून आली असतात. त्यांची जेवण अभ्यास आपली कामं
सगळं वाट बघत असतो. तरीही या रस्त्यावर नेहमीप्रमाणे गाडीची गती मंदावते. पावले जराशी रेंगाळतातच, कारण या रस्त्यावर आई राहते. तिला 2 मिनिट भेटू देऊ असा विचार मी करते. कित्येक वेळ ते जवळपास कामासाठी येऊन जाते, पण तिला सांगत नाही. सांगितलं तर घरी का आली नाही म्हणून ती रागावते. पण आपल्याला कायमच घ्यायची असते. आज मात्र वाटली वाटते तिला भेटूच वाटते. चळचळ दुपारी मला दारात पाहून आई घरात चमकते. काय करायचं, लगेच हातात पाणी देते. काही नाही गर सहज आलं असे म्हणत तिथं आईच्या सोफ्यावर मी झपकन बसते. हे असं झपकन बसायला मला फार आवडते. मग तिचा जिव्हाळ्याचा प्रश्न येतो, जेवली? मी नाही म्हणते. घरी जाऊन आपणच राबलेलं जेवायचं असतं. जरा इकडचं तिकडचंच बोलतो आम्ही. मग पुन्हा तो जिव्हाळ्याचा प्रश्न उत्तर देतो, जेवतेस का? मी नको असं म्हणत असताना उशीर पण किती झाला आहे आणि मुलं बघतील की आज स्वतःच तू जेवूनच जा असं म्हणत ती एकीकडे स्वयंपाकघरात शिरते सुद्धा. एकटीच असल्याने स्वतःपुरता सकाळचा स्वयंपाक करून तिने संपवलेला असतो. त्यामुळे माझ्यासाठी आता स्पॉटपासून सुरुवात करायची असते. तिला काम करायला लागतं या गोष्टीचं मी आई झाल्यापासून मला फार वाईट वाटतं. पण तसंही आईचं कायम ऐकावं हे नाही तरी आमच्या लेकीला बजावत असते. त्यामुळे मी हे नियमित ऐकते. जरा टीव्ही बघते, ती करते काहीतरी असं म्हणत साथी ओलांडलेली माझी आई एकीकडे कांदा चिरायला लागली. काही मदत करू का ग? प्रश्नाला उत्तर नको, बस तुझी असं येणार हे माहीत असलं तरी मी उगाचच तिला विचारते, कारण हे उत्तर ऐकायला मला फार आवडतं. 5 मिनिटात स्वयंपाकघरातून कांदा फोडणीला घातल्याचा आवाज, उकडच्या शिट्ट्या, भाकरी टाकल्याचा आवाज येऊ लागतात. मला तिच्या हातची भाकरी प्रचंड आवडते. हे ती कधीच विसरत नाही. माझ्यासाठी जगातली बेस्ट शेफ कामाला लागलेली असून सगळ्यात सुंदर अन्न बनवत असते. 10व्या मिनिटाला माझ्यासमोर तव्यावरची तांदळाची भाकरी, वाफावलेलं पिठलं, घट्ट दह्यातली कांद्याची कोशिंबीर, जवसाची ताजी चटणी, भाजलेला पापड असा सुग्रास ताट येतो. पहिल्या घासाबरोबरच अन्नाचा आनंदाचा कळ घेते व मला असं जेवायला बघून आईच्या पुढल्या 4 दिवसाची भूक भागते. पांढऱ्या शुभ्र भाकरीचे व्यवस्थित असलेले पदार्थ, पिठल्याची कन्सिस्टन्सी परफेक्ट, कोशिंबिरीला घरचं दही, इतकं साधं आणि रुचकर जेवण आपण खूप दिवसात जेवलोच नाही हे मला जाणवतो. आज इतक्या हॉटेलचे रिव्ह्यू आपण वाचतो, पण या जेवणाचं रिव्ह्यू वाचायला शब्दच कमी पडतील. आणि तसंही देव, बच्चन, फुलं, लताबाई आणि आईच्या हातचं जेवण यांचे रिव्ह्यू कोणी लिहूच नाही. हे पुन्हा एकदा पडलं. पोट भरणारं जेवण सगळीकडेच मिळतं, पण तृप्त करणारं जेवण फक्त आईकडेच मिळतं. सुंदर गोष्टीचा छान वाचला. आता याच्यानंतर माझ्या पत्नीचं नाव आहे दीपा चक्रवर्ती. माझ्या पत्नीचं नाव आहे मुठभर तांदूळ. कुमटे चौकातील शुभश्री मंगल कार्यालयात सकाळपासून धामधूम चालली होती. शहरातील नामांकित जहागीरदार कुटुंबातील हा लग्न सोहळा दृष्ट लागावा असाच होता. विविध आकर्षक फुलांची सजावट आणि नयनरम्य
विद्युत रोषणाई डोळ्याचे पारणे फेटलीत होती. प्रवेशद्वारावरील भव्य रांगोळी, मधुर स्वरात वाजवला जाणारा सनई चौघडा, यानंच नटलेला मंच, सजलेल्या करवल्या, इतर वऱ्हाडी लोकांच्या लगबगीने जास्तच खुलून दिसत होता. वधूवरांच्या पित्याकडील चिंतातूर चेहऱ्याने कार्यक्रमात काही कमी तर पडायला नको ना, यासाठी धावपळ चालू होती. डोळ्यातील अश्रू अनावर होताच कुणी पाहत तर नाही ना, यासाठी कोपऱ्यात जाऊन डोळ्यातील पाणी टिपत होते. हवहवस मंगल वातावरण असलं तरी काही मिनिटातच लाडाकोडात वाढलेली, तळहाताच्या फोडागत जपलेली सानुली नववधू आज दूर परक्याच्या घरी जाणार होती. कुठेतरी मनाला भावूक बनवणारी ही घडी. स्टेजवर उपस्थित मान्यवरांच्या सत्कारार्थ फेटे बांधले जात होते. मुहूर्त वेळ जवळ येऊ लागतात साऱ्यांच्या उत्सुकता काढल्या जात होत्या. त्यातच शेजारच्या हॉलमधून येणाऱ्या खमंग वासानी पोटातील भूक नकळत तीव्र होत होती. या सर्वांच्या पेक्षा वेगळ्या जगात होता रखमेचा रघु. आचार्याच्या हाताखाली वरकाम करणारा. त्याची सकाळपासून खूपच धांदल सुरू होती. रघुला उठायला उशीर झाल्याने रखमा त्याला उपाशी पोटीच तशीच घेऊन आली होती. खरं तर त्याला आज गल्लीतल्या पोरांबरोबर गोट्या खेळायच्या होत्या. रखमाने तुला सांगितलं, तुला चांगलं खायला मिळेल, पाहायला मिळेल असे सांगून बळबळच त्याला पुन्हा आणलं होतं. पुन्हा पुन्हा तो विचारत होता, आहे मी जाऊ का? मला ती पेढा, फुलं, रंगीत तांदूळ घ्यायचंय. त्या पोराबरोबर बँडच्या तालावर सैराट नाचायचं आहे. जाऊ दे ना मला. अरे बाळा, किती वेळा सांगू तुला? हे बघ, आपल्यासारख्या गरिबांना आज जाता येणार नाही. का जायचं नाही? बघ, माझ्यात काय कमी आहे? मला ती त्या पोरांपेक्षा लई झकास नाचता येतं बघ. सकाळपासून तू मला काही खायला बी दिलं नाहीस. पोटात लई कावळे कोरडत आहेत बघ. आता देते, मग देते, नुसतीच सांगतीस. रघु रडवेला गुण आणखी हट्ट करू लागला. बाळा रे, नको असं हट्ट करूस. ऐक माझं, आपल्या घरात आज शिजवायला काहीच नाही बघ. इतक्या रखमे काम करायला आलीस की या कार्टेशी गप्पा मारायला? किती वेळ भांडी घासतीस? काम करायला नको तर पैसा मात्र हवा. काम चुकार झाली. असा मदतनीस गणपतरावाचा चिडलेला आवाज ऐकताच रखमा घाबरली. हे बघ, आत येऊन उकडलेले बटाटे चिरून दे. अजून मिरची, कोथिंबीर आल्याचे वाटण तयार केलं नाहीस. तासात दीड तासात पंगत बसत. दादा रागावू नका हो. पोरग सकाळपासून भुकेनं व्याकुळ झालंय म्हणून त्याची समजूत घालत होती बघा. रखमाने गणपतरावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. पोरं काय फक्त तुलाच आहे? भुका काय फक्त तुम्हालाच लागतात? नाटकं पाहली यांची. काम नको, पोचता येत नाही तर पोरं कशाला जन्माला घालता? गणपतरावाचा पारा चढतच होता. रखमे, तुझ्यामुळं पंक्तीला उशीर झाला तर साहेब मला फाडून खाईल बघ. आता मात्र रखमेचा नाईलाज झाला. बाळा रघु, अजून थोडी कळ काढ बाबा. हे बघ, समोरच्या नळावरचं पाणी पी थोडंसं आणि खेळत बस इथं. माझ्या मागं येऊ नकोस हा. रघुला समजवताच रखमा लगबगीने आतल्या खोलीत गेली. फुटलेले तुटके फुगे पुन्हा पुन्हा फुगवण्यात रघु दंग झाला होता. हॉलमध्ये मंगलाष्टकाचे मधुर सूर घुमू लागले. हजारो हातांनी वधूवरांच्या मस्तकावर रंगीत अक्षतांचा वर्षाव होऊ लागला. आणि इतक्यात वरपक्षाकडील एक जण किंचाळला, अरे हा मुलगा काय करतोय माझ्या पायाशी? अहो, ऐकलत का? आपल्या अभिषेक बाळाच्या पोटातली अंगठी दिसत नाही हो. काय अंगठी नाही? मला शंका आलीच. हे कार्ट मघापासून रांगेतल्या प्रत्येकाच्या पायापाशी वाकून काहीतरी करत आहे. चोर चोर. सारा हॉल स्तब्ध झाला. मंगलाष्टकाचा आवाज थांबला. चौकस नजरा आवाजाच्या दिशेने वळल्या होत्या.
काही उत्साही, काय झालं, कुठं आहे चोर, काय चोरलं, पकडा साल्याला म्हणत चौताळून सरसावले. अनंत जिभा, अनंत हात वळवळू लागले. अहो, पण मी काय म्हणते, अशा लग्न समारंभात खुर्टे चोरांना खुर्ट्यांना सोडलंच कसं? वरपक्षाकडील एक जण बोलले. अभिषेकच्या बाबाने तावातावाने पुढे येऊन वाकलेल्या, घाबरलेल्या, बावरलेल्या निष्पाप रघुला यथेच्छ तुडवण्यास सुरुवात केली. अवतीभोवतीच्या गर्दीतही 3-4 जणांनी रघुला मारण्याची हौस भागून घेतली. नका नका, मला का मारता, मी नाही काही केलं, सोडा मला. रघुची केविलवाणी धडपड सुरूच होती. आहे म्हणत तो रखमा गेलेल्या खोलीकडे पळू लागला. चोर ते चोर, वर खोटं बोलतोस, थांब, तुला आत्ता पोलिसाकडे देतो. पळतोस कुठे? आहे कुठं आहेस तू? ये ना, सारे जण मला मारतायत. वासरू गाईला बोलवत होती. मिरच्या कोथिंबीर आल्याचे वाटण करणाऱ्या रखमाच्या कानावर बाहेरील गोंगाटाचा रडण्याचा आवाज पडला. अगं बया, माझ्या या रघुचा आवाज हाय तो. हॉलमध्ये गेले का काय कार्ट? तशीच ती पुढे झेपावली. आव सोडा माझ्या लेकराला. तुम्हाला काय दयामाया हाय की नाही? धुणं धुतल्यागत माझ्या पोराला धुतलं. रखमातली आई कळवळली. काळ्या निळ्या पडलेल्या रघुला तशाही अवस्थेत तिनं विचारलं, बाळा, तू खरंच चोरी केलीस का र? मी तुला खायला देणार नव्हतं र, मग तू कशाला आलास या दुष्ट लोकांच्या? अगं बाय, वा, म्हणजे तुझा मुलगा, तुझा पोरगा आहे. तुझ्या कार्ट्यानं काय गोंधळ घातला बघ माझ्या मुलीच्या लग्नात. आणि मंगलाष्टक बंद पडली त्याच्यामुळं. पनवती चालता हो. रघुपती रखमा व तिच्या पोरावर आग पाखड करत होता. साहेब, माझा पोरगा चोर नाही. सकाळ धरणं तो उपाशी हाय, अन्नाचा एक कण बी नाही त्याच्या पोटात. मग त्याला बाहेरच खेळायला बसवलं होतं. आग कधी आला कळलंच नाही बघा. आम्ही गरीब आहोत. वाटल्या दोघांची ती झडती घ्या. तुझा खिस्सा दाखवू साहेबांना रघु. रखमा पाया पडत म्हणाली. आणि दुसऱ्याच क्षणाला, रघ्या, अरे चांडाळा, कशाला आलास माझ्या माग? कोणत्याच जन्मीचा सूड घेतायस मेल्या? असा करत त्याला काय घालू तुला खायला आता? मग तसा तुपाशी घाईवाना. रागाने रघुवर तोंड हात चालवण्यास तिने सुरुवात केली. थांब, तुझा मुर्दाच बसवते. धावून रघुला मारणाऱ्या रखमेला आडवीत एक जण म्हणाला, अगं बाये, त्या पोराकडे काय आहे ते बघ तरी. आहे, तू तरी मारू नकोस ग मला. मी खरंच सांगतो, मी चोरी नाही केली. तूच सांगते ना, अन्न म्हणजे देव आहे, त्याचा अपमान करू नये. अगं, आपल्याकडे कालपासून अन्नाचा कण नाही, आणि इथं ही लोक मुठी भरून तांदूळ फेकत आहेत, वाया घालवत आहेत. मला नाही आवडलं म्हणून मी प्रत्येकाच्या पायाखाली पडलेले तांदूळ गोळा करत होतो ग. खिशातल्या या मुठभर तांदूळामुळे आपली रात्रीची भूक भागली नसती का ग? मला नको पैसा, सोनं काय खायचंय का? हवे होते मला यांनी औषधी उधळलेले जाणारे तांदूळ, उडवले जाणारे तांदूळ आपल्या उपयोगाचे नाही का? तूच सांग माझं काय चुकलं? बर, आणि त्या शिक्षकांची काय कपॅसिटी बघा, घरून काय आणलेलं नाही काय, इथे इकडून तिकडून घेतलं आणि उत्तम रीतीने सादर केलं. तर कौतुक आहे तुमचं. आपल्याकडे येतात श्यामलताई बायकीकर, वेळ बसवायचा असतो ना, आणि पुढच्या वेळेला असं 4 किंवा 5 मिनिटाचा वेळ देणार. ही पहिली वेळ आहे. खूप छान केलं. आणि एक मिनिट सांगते, ती शेवटी ती अंगठी हरवली असते ती त्या बाईच्या साडीमध्ये असते, आणि म्हणजे त्याच्यावर उगीचाच आरोप आलेला असतो आणि तो बिचारा मार खातो. आणि श्रीमंतांच्या या लग्नामध्ये गरिबांचे असे हाल, एक उपाशी पोटी फिरतायत, अन्न नाही, काही नाही. आजच्या याच्यात लक्षात घ्या, कथेपेक्षा आपल्याला सादरीकरण महत्वाचं होतं. आणि दीपाताई, तुम्ही दीपाताई सादरीकरण छान केलं. कथा पुढच्या वेळेला थोडी ऐकू.
त्याच्यानंतर एक सादरीकरण आहे दत्तात्रय मराठे आणि मग आपण गाण्याच्या कार्यक्रमात येतो. माझं नाव सामंताई केळकर. मी तुमचा एकच मिनिटाचा वेळ घेणार आहे, जास्त नाही. बापाबद्दल बोलते मी, बापाच्या वळणाबद्दल, सवयीबद्दल. बोला. बाप ओळखता येत नाही. कधी बाप वळण लावत असल्याने वाईट असतो. कधी बाप पैसा नसल्याने वाईट असतो. कधी बाप रागामुळे वाईट असतो. धाकामुळे तर प्रत्येकाचा बाप वाईट असतोच असतो. अन्यातलाचा बाप सर्वांना माहीत असतो. पण थोडा जरी कुठे कमी पडला तर बाप बोलणे हे ऐकून घेतो. आतल्या आत बाप तसा रोजच रडत असतो. प्रत्येकाच्या गरजासाठी एकटा बाप बघत असतो. सर्वांच्या आवडीची किंमत तो बापच चुकत असतो. मुलांना पायावर उभं करण्याचा अवसर म्हणजेच बापाचा राग असतो. रागामागे मुलाचं सुख पाहणारा हतबल बापच असतो. आईसारखा बाप ओळखता येत नाही. घडवण्याचे काम हा बाप करत असतो. बापाला कमी पडण्याची परवानगी नसते. बापाला थकण्याची परवानगी नसते. बापाला अडचणी सांगण्याची परवानगी नसते आणि बापाला थांबण्याची परवानगी नसते. पण एक दिवस म्हातारा झाला की हाच बाप घरातल्या कोपऱ्यामध्ये पडून असतो. नाहीतर अंगणातल्या झाडाखाली एकटाच बसून असतो. हा बाप सहजपणे ओळखता येत नाही. अश्रू दिसू देत नसतो. तो मनातलाही बोलत नसतो. म्हणून बाप सहसा ओळखता येत नाही. ते छान आणि तुम्ही लिहिलेलं आहे. आपल्याकडे दर मंगळवारी ऑनलाईन आपण सादरीकरण घेतो आणि त्याच्यात स्वलिखित किंवा स्वरचितच असतं. तर तुम्ही येत राहा ऑनलाईनला. काय अडचण असेल तर आपण बघूया. दत्तात्रय मराठे. त्याच्यानंतर तिघांना व्हॅलेंटाईन विश करायचं आहे. दीपा चक्रवर्ती, श्यामंताई आणि नीताताई उपासने. हॅलो. एके दिवशी मी ठरवले की तिला विचारेन तिचं माझ्यावर प्रेम आहे का नाही. खूप दिवसापासून माझ्या मनात सारखी घालमेल होत. म्हटलं यासाठी कोणता दिवस निवडावा. मग मात्र मला म्हटलं आता कुठला दिवस निवडावा. एकदम लक्षात आले. म्हटलं हा 1 एप्रिल चांगला आहे. काही भानगड झाली तर एप्रिल फूल म्हणून सोडून देता येईल. सकाळी लवकर उठून छान कपडे वगैरे घालून सैन्य मारून मी तिच्या रस्त्यावर फेरा मारत होतो. ती आली आणि गडबडीतच मी तिला प्रेमपत्र दिलं. तर होतं काय, तिच्या चेहऱ्यावरचे भाव सरकन बदलले. मी म्हटलं आता आपलं काही खरं नाही. मी थांबावं. भयभूत होऊन म्हटलं यार हे तर नुसतं एप्रिल फूल होतं. तू एवढी का दचकलीस. तुला फक्त चिडायचं एवढंच माझ्या मनात होतं. चिडवायचं एवढंच माझ्या मनात होतं. तिने विचारले खरं सांग हे असं किती जणांना फसवलं. म्हटलं नाही ग तूच पहिली. म्हटल्यानंतर तर तिचा राग आणखीनच उफाळला. हे ऐकून क्षणार्धात माझी मती भिन्न झाली. अवस्था जी आहे ती भोबडी काहीतरी वेगळीच झाली आणि भोबडी वळण्याची पाळले. मी शेवटी फुटफुटलो नाही ग तूच माझी पहिली. आणि शेवटची म्हणायच्या आधीच तिनं माझ्या डोळ्यातील भाव ओळखले. डोळ्यात साठलेले अश्रू आपल्या हाताने अलगद पुसले. म्हणाली अरे आपण एकमेकाशी कधीच जोडलो गेलेलो आहोत. समजत नाही का तुला किती भोळा आहे. मला सांग आडोदा का बरं घेतलास एप्रिल फूलचा. मी तुझी पहिली आणि मी तुझी शेवटची. आपण व्हॅलेंटाईन डे तिघांना इकडे बोलवूया. दीपाताई चक्रवर्ती, चक्रवर्ती,
श्यामला पायकेरीकर आणि नीताताई उपासनी. आणि हे असलं काही तुमचं आहे असं घरातून ऑब्जेक्शन येऊ नये म्हणून सांगून टाकलं. आज व्हॅलेंटाईन डे साजरा करायचा हे मीनाताईंची कल्पना आहे, पण त्याचबरोबर दोघांनी घरून खाऊ आणला. अरे हां, सॉरी, मी तुमचं नाव लिहायचं नाही. द्या द्या द्या. हां, लहान आहेत त्या. हां, आणि ते खाऊ घेतलं का? मग घ्या ना. आणखी कोण लहान आहेत ज्यांना चॉकलेट खाऊ नाही मिळालं त्यांनी पण या. चला, मीनाताईंसाठी खूप टाळ्या करूया आपण. अजून रघुवीरनगरचे कोण येतील त्यांना आपण नंतर बघूया. म्हणजे हे फार ऐकलं का? असं काय आज घरी जा. चला, आपली पहिल्या सत्रात आपण इथे थांब.